अशी झाशीची मेरी झाशी नाही दूंगी म्हणून अशा घोड्यांनी दोन्ही टापावरती उचललेल्या पाठीमागे त्या दामोदराला बांधलेल्या हातामध्ये शमशेर अशी राणी उभी आहे आणि ती राणी उभी आहे बालगंधर्व रंगमंदिरासमोर. बालगंधर्व म्हणजे नारायण श्रीपाद राजहंस खूप मोठे नाट्यकर्मी होऊन गेले. त्यांनी स्त्री पात्रामध्ये काही भूमिका केल्या. ते बालगंधर्व ज्यांनी पुरुष असून स्त्रीनी कसं असावं ते शिकवलं ते बालगंधर्व. आणि ही झाशीची राणी ज्यांनी स्त्री असून पुरुषांनी कसा पराक्रम करावा हे शिकवलं ती झाशीची राणी. हे अत्रे म्हणायचे बरं का. हे दोघं समोरासमोर आहेत. ही पुणेकरांची खासियत आहे. याला म्हणायचं पुणेकर. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमचे ज्ञानोबा म्हणाले पुण्याची गणना कोण करी म्हणून म्हणाले का. अहो पुण्याची नाही जागे आहेत की नाही. आपल्याला काही कळत नाही हे सुद्धा कळावं लागतं. आणि हे ज्याला कळलं त्यालाच सगळं कळलं. कळलं का. तुम्ही म्हणाल काय शब्दच्छल करताय ताई तुम्ही. असो काय करू माझी पद्धतच ती आहे. आमच्या तुकोबरायांचं जीवन अमृतासारखं अमृतासारखं. अमृताच्या वेलीने अमृताच्या फळाला जन्म द्यावा आणि त्या फळावरती योग्य संस्कार करावेत असं अमृतमय जीवन. 5व्या वर्षी त्याला सांगितलं बोल राजा करशील का स्वराज्य स्थापन. त्यांनी सांगितलं हो आऊसाहेब आपली इच्छा आणि आपला आशीर्वाद असेल तर हे राज्य होईल. ही काळ्या दगडावरची रेष आहे. मग समर्थ रामदास स्वामी म्हणतात शिवरायांचा 8वावा प्रताप शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. असं सुंदर राजकारण धर्मकारण अर्थकारण इतकं सुंदर भक्ती आणि शक्तीचा संगम आम्ही महाराष्ट्रामध्ये झालेला पाहिला श्रोते हो. संत श्रेष्ठ तुकोबरायांनी अत्यंत गोड असं भक्तीचं ज्ञान त्याचबरोबर शक्तीचं ज्ञान. विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला. अफजल खान महाराष्ट्रावर चालून आला त्यावेळी छत्रपती तुकोबरायांची भेट होताच तुकोबराय सांगतात राजा विंचू देव्हाऱ्याशी आला देवपूजा नावडे त्याला. तेथे पैजाराचे काम अधमाशी तो अधम. अरे वेड्या आपल्याच देवतांना फोडणारा अफजल खान त्याला तू शिल्लक नाही ठेवायचं. पाया झाला नारू तेथे बिबव्याचे काम. आणि असं अमृतासारखं जीवन घडवण्यामध्ये या सगळ्या महापुरुषांचा वाटा होता. जिजाई माऊली आपल्या राजाला घडवते. आपल्या 19व्या शतकामध्ये अजून एक नाव अमृतासारखं जीवन त्यांना योद्धा संन्यासी असा पुरस्कार दिला जगाने. काय म्हटलं खूप लक्ष देऊन ऐका. मला माहितीये तुम्हाला काहीतरी वेगळं ऐकल्यासारखं वाटत असेल पण हे ऐकणं गरजेचं आहे. मला सांगा कीर्तनामध्ये आपण प्रपंचामध्ये सासू असते की नाही. तो सासूरवास असतो का. आता तुमच्या आवडीचा विषय निघाला की कशा कळ्या खुलल्या बघा.